गरीब माणसाला चांगली वागणूक द्या, ही सगळ्यात मोठी ईश्वर सेवा आहे. आणि उपवास म्हणजे आपल्या देशामध्ये उपाशी राहण्याची जी समस्या आहे ती तर मी म्हणजे गरिबांनी त्यांच्याकडे शाळेत नाही शिकले ते, पण छोट्याही मुलांना बा तू कमव, ते स्वातंत्र्य दिलं. माझे वडील डॉक्टर होते, तेव्हा काही घरपोच म्हणजे घरी रुग्णांची जाऊन सेवा करायची अशी पद्धत होती. पैसे हा विषय नव्हता, पण मग ते पैसे आम्हाला देतच नव्हते. आम्हाला खूप पैसे शाळेमध्ये याच्यामध्ये लागायचे. 2च ड्रेस 2च कपडे फाटले तरी थिगड लावा का काय करा, मला मागायचे नाही, कारण मी रुग्णांना जाऊन पैसे घेते. मी कमवते म्हटलं. मी तेव्हा पाहायचे गरीब लोक काय करत, मी पेपर वाटून येते सकाळी, मी असं करून येते, मी तसं करून येते, ते नाही म्हणायचे, कारण काय प्रतिष्ठेला शोभत नाही. तर मी म्हणायचे अहो फाटके कपडे मला शोभत नाही, मग मी घेते ना माझ्या आईने, माझे जास्ती झाले तर तुम्हाला घेऊन देते, त्यांची फाटके बनेल. मग पेशंटशी जर आपल्याला एवढी तडजोड करायची तर मग छोटे शेतकरी आपलेच शेतातले शेतकरी भांड्यावालीची पोरी भांड्यावाली घेऊन येते, म्हणजे ती तिला अर्थार्जन शिकवते, तुम्ही मला शिकवतच नाही, म्हणजे करू देत नाही. आता तुम्ही मला दवाखान्यात नर्सिंग सारखं मला सगळं शिकवलं, पण नर्सिंग नाही शिकवलं, म्हणजे मी आता जॉब करू शकत नाही. आणि घरी आता मी जेव्हा गृहिणी झाले ना तेव्हा माझे सारखे खटके या देवाला कसे करायचे, कारण मी कधीही मूर्तीतला देव पाहिला नाही, वेळच नव्हता. शाळा वेळ वडील विजिटला जायचे, आम्ही घरी घरी जाऊन पेशंटला सलाईन देणे पाहणे, आज कसा दिवस गेला. मग ते दुर्वा निवडायचे का डाव्या हाताने करायचं का उजव्या हाताने करायचं का, या देव कोणत्या बाजून ठेवायचं, एवढे बायकांचे कठीण प्रश्न असतात. किती साधं सरळ जीवन आहे. सूर्य वेळेवर उगवतं तसं आपण आपलं रोजचं चालू ठेवायचं. कोणी कोणाला व्रत वैकल्य सांगू नये जास्तीची. आपण मनुष्य सेवा, तू बघ मी बघ, आपला देश तेव्हा शांत होईल. यांच्या डोक्याला नवं काम, यांच्या शिवाजी ज्योतिबा तयार झाले पाहिजे, म्हणजे आपलं घर नव्याने पुन्हा इतिहास नावा मला बोलायची संधी त्याबद्दल धन्यवाद ताई. ताईंचं साम चिखलीमध्ये खूप चांगलं काम आहे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये पण खूप मोठं योगदान आहे. आज या सगळ्या कार्यक्रम थोडा थोडा टप्प्याटप्प्याने आपला वाढत असताना सुद्धा ताई आहेत. ऋतू मॅडम